मित्रांनो, पुन्हा नाशिक रेल्वे संदर्भामध्ये एक दिवस राहिलेला आहे. म्हणजे आत्ताची रात्र जर गेली तर उद्याचा दिवस 10 वाजता आपल्या सर्वांना बाजार तळावर जमायचं आहे आणि त्यानंतर संगमेरला प्रांत कार्यालयावर जायचं आहे. चळवळीचे नेते आपल्याबरोबर आहे, शांताराम संघारे आपल्याबरोबर आहे. खरं तर उद्या आंदोलन आहे, कार्यकर्त्यांनी आलं गेलं पाहिजे. तुमचं राजयोग न्यूजमध्ये खरं मनापासून सहर्ष स्वागत आहे. कारण तुमच्या काही पोस्ट मी बघितल्या का तुमची जी चळवळ आहे त्यात कार्यकर्त्यांनी जायचं ठरवलं आहे. नक्की कशा पद्धतीचं शांताराम नियोजन असणार आहे, काय सांगाल? खरं म्हणजे अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे ही सर्वसामान्य गरीब माणसापासून तर अतिशय उच्चभ्रू श्रीमंत माणसापर्यंतची ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी उभं राहिलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं साक्षीदार होण्यासाठी आणि त्या आंदोलनाचा सहभाग आणि प्रत्यक्ष त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं सन्माननीय विजयराव वाकचौरे असतील, रमेश शिरकांडे, राजेंद्र गवांदे असेल किंवा मी असेल, अशा अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला की ह्या आंदोलनाचा भाग आपल्याला व्हायचा आहे. ह्या यशामध्ये, ह्या रेल्वेच्या यशामध्ये आपला सहभाग असला पाहिजे, आंबेडकरी जनतेचा सहभाग असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही तालुक्यातल्या साधारणतः एक 50 ते 60 मोटरसायकल स्वखर्चानं आणि प्रत्येक मोटरसायकलवर किमान 2 लोक अशा पद्धतीची रॅली अकोले ते संगमनेर प्रांत कार्यालय असं करायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी लागणारा जो काय खर्च आहे तो कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून करतील. ज्याची फारच परिस्थिती नसेल त्याच्या संदर्भासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याला पेट्रोलची व्यवस्था करून देऊन आम्ही सर्वांनी उद्या त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण हे जे काही आंदोलन आहे रेल्वेच्या संदर्भाने जे काही आंदोलन आहे ही अकोल्याची अस्मिता आहे. आणि अकोल्याच्या अस्मितेमध्ये आजपर्यंतच्या या तालुक्याच्या चळवळीच्या इतिहासामध्ये आंबेडकरी चळवळ ही कधीही पाठीमागं राहिलेली नाही आणि यापुढं देखील कधीच मागे राहणार नाही हे सिद्ध करण्यासाठी आणि ह्या आंदोलनाचा एक अविभाज्य भाग होण्यासाठी उद्या आम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतो. नक्की तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, परंतु हा जनतेचा रेटा असणं गरजेचं आहे. कारण केंद्र शासनाचा हा उपक्रम आहे. रेल्वे खाल्ल्या बाजून गेलेली आहे. फक्त आंदोलन हे भागी होणार नाही आहे. गावागावातून लोक आले पाहिजे, शहरातून लोक आले पाहिजे, महिला आल्या पाहिजे, विद्यार्थी आले पाहिजे. या निमित्ताने जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? मी अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला, त्याचबरोबर अकोले तालुक्यातील सर्व रहिवासी जनतेला, सर्व मायबाप बंधू भगिनींना आणि विशेषतः तरुणांना मी हात जोडून कळकळीची विनंती करेल की दादांनो, अकोल्याचा विकास जर आपल्याला बघायचा असेल किंवा करायचा असेल तर तो फक्त रेल्वेनीच होऊ शकतो. आणि तेवढी एकच संधी आपल्याला अकोल्यासाठी शिल्लक राहिलेली आहे. आणि रेल्वेची संधी जर आपल्या हातातून गेली तर पुढचे 100 वर्ष आपण आदिवासी तालुक्याचे कार्यकर्ते आहोत. अकोले तालुका हा आदिवासी जनतेचा तालुका आहे, आदिवासी माणसांचा तालुका आहे. ही जी काय हेटळणी करून आपल्याला महाराष्ट्रभर खिजवलं जातं, चिडवलं जातं, ते जर पुसायचं असेल, हा तालुका विचारवंतांचा आहे, हा तालुका लढाऊ कार्यकर्त्यांचा आहे, हा तालुका चळवळीचा आहे, हा तालुका व्यावसायिकांचा आहे, हा तालुका पर्यटनाचा आहे, हा तालुका दिकांचा आहे. हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर ते सिद्ध करण्यासाठी फक्त आपल्याकडे एकमेव आता मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे रेल्वेचा आहे. आणि ती रेल्वे उद्या जर आपल्या हातातून गेली तर आपल्या पुढच्या 100 पिढ्या विकासापासून वंचित राहतील. आणि त्या वंचित ठेवायच्या नसतील तर आपण सर्व प्रत्येक कुटुंबातील किमान 2 माणसं या उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्या राजयोगच्या माध्यमातून करतो. नक्कीच. खरं तर आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वखर्चाने आणि इच्छेने येणार आहे. पण मित्रांनो, मी पण तुम्हाला एक सगळ्यांतर्फे आवाहन करतो, तुम्ही सर्वांनी आज सार्वभौमचे संपादक माननीय ॲडव्होकेट सागरजी शिंदे यांचा लेख वाचलाच असेल. मी काय त्याची जास्त विश्वसनीय सांगणार नाही, परंतु विस्तृत सांगण्यापेक्षा तो लेख नक्की वाचा आणि आपल्याकडून रेल्वे गेल्याचा तोटा काय आणि फायदा काय त्यातून विस्तृत असं खरं तर त्यांनी लेखन केलेलं आहे. नक्कीच आपल्या अकोलेकरांना सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करतो की रिक्षाधारक असेल, टपरीधारक असेल, उद्या अकोला तर बंद नाही, परंतु आपल्या दुकानांमध्ये 5-5, 10-10, 20-20, काही दुकानांनी, कपड्याच्या दुकानांनी 50-50 लोक आहे, 2-3 तास तुमचं दुकान बंद ठेवू नका, परंतु त्यातले निम्मे कर्मचारी तुम्ही आंदोलनासाठी पाठवा मित्रांनो. कारण अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे. फक्त शेतकऱ्यांना आपली बाजारपेठ डिपेंड आहे, परंतु या ठिकाणी देवठाण आणि बोटा या सरहद्दीवरून जर आपली रेल्वे गेली तर नक्कीच अकोल्याच्या तालुक्याच्या पर्यटनाला आपल्याला संधी मिळणार आहे. आपल्या प्रत्येक व्यावसायिकदाराला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणून अभि नाही तो कभी नाही, सर्वजण जागे व्हा. कारण जनतेचा रेटा जर म्हणलं गेलं आणि अकोल्याची जी लढाई जर म्हणली गेली तर सगळे जर एकजुटीने जर लढले गेले तर नक्की तुमचे पक्ष, पार्ट्या सर्व झेंडे बाजूला ठेवा आणि या ज्या जनतेला आव्हान करण्यात का तुम्ही सर्वजण जर या ठिकाणी आले तर नक्कीच यशाचे गमक आणि येणारे इतिहास
तुम्ही हा कोऱ्या पानावर तुमचा इतिहास लिहिल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही साक्षीदार असणार आहे. आमच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करून ही रेल्वे या ठिकाणी आणली. त्यामुळे येणाऱ्या या उद्याच्या ज्या लोकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे त्यांना सगळ्यांना आपल्याला साथ द्यायची आहे आणि यशस्वी लढ्यामध्ये आपल्याला सुद्धा सहभागी बनायचं आहे. मी प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले.